प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजे 24 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट दाखवलाय आजचा भाग त्यांनी। गौरी कॅन्टीनमध्ये सगळ्यांना सर्व करत असते तेव्हा हा सचिन काहीतरी लिहित असतो बोर्डवर पदार्थांची नावं। तेव्हा गौरी त्याच्या ह्रस्व दीर्घ या सगळ्यांच्या चुका काढते। ती म्हणत असते, अरे डाळ नाही लिहित, डाळ लिहितात, जेवण मोठा ण असतो। सचिन म्हणतो, बापरे तू पण त्या अभिमन्यू सरांसारखीच आहे, अगदी डिक्टो, त्यांचं पण फार चालतं बाबा, ह्रस्व काय दीर्घ काय। गौरीला आता सचिन सांगतोय, गौरी आज कॉलेजमध्ये तुझाच बोलबाला आहे बरं का, एकदम गौरी पॅटर्न हिट झालाय, तुझं जेवण सुद्धा असंच हिट होणार बघ। आता गौरीने घरगुती मेस पण सुरू केली आहे कॅन्टीनमध्ये। आता अण्णा येतो आणि जोरात ओरडून म्हणतो, अगं गौरी तुझ्या उदबत्त्या म्हणजे एक नंबर बघ। गौरी खूप खुश असते आज। तेवढ्यात आता अभिमन्यू सर गौरीने दिलेल्या उदबत्त्या लावताना आपल्याला दिसताय। तेवढ्यात रागिणी येऊन त्यांचा फोटो काढते। अभिमन्यू सर म्हणतात, काय करतेस तू हे? रागिणी म्हणते, अरे बाबा देवाला आज नवल वाटत असेल, कधी हात न जोडणारा माणूस त्याच्यासमोर उदबत्त्या लावतोय ते अरे देवासाठी आश्चर्याचा धक्काच आहे ना हा। अभिमन्यू सर म्हणतात, अगं उदबत्त्या लावत होतो देवासमोर म्हणजे त्याच्यासमोर हात जोडतोय असा अर्थ होत नाही। आता ही विचारते रागिणी, अचानक काय उदबत्त्या वगैरे? आता हे सर सांगतात, अगं अचानक नाही, त्या गौरीने दिलं मला उदबत्तीचं पाकिट, मला असं वाटलं माशा घालवण्यापेक्षा देवाजवळ लावावं। आता ही चिडते रागिणी आणि म्हणते, ती गौरी म्हणजे कॅन्टीन गर्ल, तिने उदबत्तीचं पाकिट दिलं आणि तू घेतलं। अभिमन्यू सर म्हणतात, हो त्यात एवढं जाब विचारण्यासारखं काय आहे? आता रागिणी म्हणते, हे काल असंच झालं होतं एक्झॅक्टली, कसा जाब नको विचारू मी तुला, तेव्हा अपमान झाला होता ना। अभिमन्यू सर म्हणतात, माझा? तुला मी काल पेन गिफ्ट दिलं होतं ना, ते तू घेतलं नाहीस आणि हे कसं काय घेतलंस? अभिमन्यू सर म्हणतात, नाही फरक आहे, तू मला गिफ्ट दिलं होतंस आणि तिने मला आभार मानण्यासाठी हे दिलेलं आहे। रागिणी म्हणते, कसले आभार? अभिमन्यू सर म्हणतात, मी तिच्या चुकीची शिक्षा माफ केली म्हणून। आता पुढे काही बोलणार ती, तेवढ्यात हे अभिमन्यू सर निघून जातात आणि म्हणतात, चला विद्यार्थ्यांना शिकवायची वेळ झाली आहे। रागिणी आता चिडते, त्या उदबत्त्या विजवून मग ती तोडते। तुम्हाला वाटलं असेल ना तशाच तोडल्या की काय, पण तसं नाही झालंय, तिचा खूप संताप झालाय। इकडे गौरी प्रचंड खुश असते, सचिनला धरून ती गोल गोल फिरवते आणि म्हणते, मी आज खूप खूप खुश आहे। अरे डोसा, आजचा दिवसच खूप भारी आहे बघ माझ्यासाठी, अरे लोकांना माझं जेवण पण आवडतं आणि उदबत्त्या पण आवडतायत। सचिन म्हणतो, अगं कॉलेज आणि कॅन्टीन मध्ये फक्त गौरी पॅटर्न चालतोय ना। तेवढ्यात आता तिच्या बाबांचा तिला कॉल आलाय। आता तिचे बाबा विचारतात, काय ग गौरी, तुझ्या अण्णाला आवडलं का ग उदबत्त्या आपल्या? गौरी म्हणते, हो बाबा आवडल्या सुद्धा, आणि मी त्या खडूस सरांना सुद्धा दिल्यात बरं का आपल्या उदबत्त्या। बाबा त्यांना जर आपल्या उदबत्त्या आवडल्या ना तर आपल्या उदबत्त्यांचा खप खूप वाढेल। आता तिचे बाबा म्हणतात, आवडतील आवडतील आणि वाढू देत आपला खप अजून, काही काळजी करू नकोस बेटा। गौरी म्हणते, बाबा मी बोलते हा तुमच्याशी नंतर, जरा कामात आहे आता। आता ती फोन ठेवून देते तेव्हा सचिन मोठ्याने ओरडतो मागून, होणार उदबत्त्यांचा खप पण भरपूर होणार। गौरीला असं वाटतंय आज काय करू आणि काय नको, ती खूप खुश असते पण तिची खुशी काही जास्ती वेळ टिकणार असं दिसत नाही। पण छान दाखवलंय आज गौरीने, भारी जाब विचारलाय अभिमन्यू सरांना, कसा काय ते बघत राहा। अभिमन्यू सर त्यांचा क्लास घेत असतात आणि क्लास घेताना त्यांनी गृहपाठ दिलेला आहे विद्यार्थ्यांना। ते विचारतात की मी तुम्हाला छंदांचे काव्य करून आणा असं तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही कोणी गृहपाठ केलाय का? चला सांगा बरं। आता ते एक एक विद्यार्थ्याला विचारत असतात, नेमकं ह्या मुलाला विचारलं, तर याने गृहपाठ केला नसतो, ते विचारतात त्याला, का नाही केलास तू गृहपाठ? आता त्याला समजे ना काय उत्तर द्यावं, पण आता त्याचा मित्र त्याला एनकरेज करतो आणि म्हणतो, अरे सांग सांग, गौरी पॅटर्नने उत्तर दे, खरं खरं बोलून टाक सरांना, सर माफ करतात। कॉलेजमध्ये सगळ्यांनाच असं वाटतंय की गौरी पॅटर्न अप्लाय केला की अभिमन्यू सर माफ करतात, कारण अभिमन्यू सरांचा दरारच तसा आहे। अभिमन्यू सर त्याला विचारतात, का नाही केलास तू गृहपाठ? आणि हा स्पष्ट सांगतो, तो म्हणतो, सर परवा ना रात्रभर मी पिक्चर बघत होतो, त्यामुळे काल तुमच्या क्लासमध्ये खूप झोप येत होती मला, म्हणून वर्गात पण लक्ष नव्हतं माझं। आता अभिमन्यू सर सणकन कानाखाली वाजवतात, त्याच्या चापटेचा आवाज अख्ख्या कॉलेजमध्ये घुमलाय। नंतर त्या मुलाला कसं काय ऐकू आलं हे त्याचं त्यालाच माहिती। पण आता अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात, आधी चूक करायची आणि मग त्या चुकीचं एक्सप्लेनेशन द्यायचं, कुठून आली तुझ्याकडे एवढी हिंमत? तुला असं वाटत असेल हा बाणेदारपणा आहे, पण याला माज म्हणतात, माज। कोणी शिकवलं असं उद्धटसारखं बोलायला तुला? बोल पटकन। आता तो सांगतो की त्या कॅन्टीन मधल्या गौरीने सांगितलंय असं करायला। सर म्हणतात, काय काय सांगितलं, बोल पुन्हा। आता तो सांगतो की सरांच्या नजरेला नजर देऊन खरं बोललं, चूक मान्य केली की अभिसर माफ करतात असं सांगितलंय तिने। अरे बापरे, आता मात्र यांचा संताप झालाय ना, आणि आता लगेच अभिमन्यू सर ऍक्शन घ्यायला तयार झालेत। आता इकडे अनु आलीये सचिनला विचारायला, गौरी कुठे गेलीये यार? सचिन म्हणतो, अरे असेल ती इकडेच कुठेतरी।
तर आता अनु म्हणते यार लोचा झालाय, अरे सॉलिड लोचा झालाय, अरे एका पोराने गौरी पॅटर्न ट्राय केलाय. सचिन म्हणतो क्या बात आहे. पण आता अनु म्हणते क्या बात आहे काय, क्या बात आहे. अभिमन्यू सरांनी त्यांचा पॅटर्न दाखवलाय, टाळी रे कानाखाली वाजवली आहे. सचिन म्हणतो बापरे, त्यांना कळलं का तो गौरी पॅटर्नच होता म्हणून, आणि तो गौरीमुळे असा वागला म्हणून. अनु म्हणते अरे आपणच सगळीकडे बॅनर लावतोय ना. आता खरंच रिअलाइज झालंय सचिनला पण लोचा झालाय. आता इकडे स्टाफ रूम मध्ये चर्चा सुरू आहे. निनाद सर म्हणत असतात अरे गैरसमज झालाय काहीतरी, मला नाही वाटत ती मुलगी हे सगळं मुद्दाम करत असे. रागिणीला तर निमित्तच हवं असतं. निनाद म्हणत असतात ही चूक विद्यार्थ्यांचीच आहे. पण रागिणी म्हणत असते गुन्हा करणारा जेवढा गुन्हेगार असतो ना तेवढा गुन्हा घडवून आणणारा सुद्धा असतो. प्रिन्सिपल सर तिथेच आहेत आणि अभिमन्यू सर सुद्धा. निनाद म्हणत असतो एवढं काही घडलेलं नाहीये. आता ही रागिणी म्हणते अरे असं कसं घडलेलं नाहीये, अरे एखाद्या कॉलेजचं रेप्युटेशन काही खिडक्या चांगल्या आहे, इंटिरियर चांगलं आहे यावर अवलंबून नसतं, तिथले स्टुडंट कसे आहेत, प्रोफेसर कसले आहेत यावर अवलंबून असतो. इथे तर कोणीतरी नुसतं म्हणतं की माझ्या शिस्तीला सुरुंग लावलेला चालत नाही म्हणून. निनाद म्हणतात अगं रागिणी किती वाढवून सांगतेस तू. रागिणी म्हणते मी काय वाढवून सांगते, त्या मुलाने कबूल केलंय ना तो वर्गात झोपला म्हणून. आता ते सर म्हणतात अहो नाही नाही वर्गात नव्हता झोपला तो. आता ती रागिणी म्हणते ते काही असो पण तीच मुलगी जबाबदार आहे, ती सगळ्यांना असं सांगतेय, त्यामुळे मला असं वाटतं आपण तिला कॉलेजमधनं काढून टाकायला हवं. निनाद म्हणतात अगं एवढूशा गोष्टीसाठी. आता रागिणी म्हणते तुला एवढीशी गोष्ट वाटतेत का. मिस्टर कामत तुम्हाला सांगायचं झालं ना तर हे दुष्टचक्र आहे, हे थांबणार नाही. सर आपल्या रेप्युटेड कॉलेजमध्ये असं होतंय, हे बिलकुल सहन करण्यासारखं नाहीये. आणि आता तुम्ही एक काम करा, लेटर टाईप करा, मी त्या मुलीला जाऊन देऊन येते. आता ते मोठे प्रिन्सिपल म्हणत असतात ही गोष्ट जरा जास्ती मोठी होतीये. पण ती रागिणी म्हणते हो तेच तर म्हणते ना मी, करा तुम्ही लेटर टाईप. पण आता अभिमन्यू सर म्हणतात मध्ये हे सगळं करायची काहीही गरज नाहीये, तिने चूक केली असेल तर मी जाऊन तिला जाब विचारेल. पण आता रागिणी म्हणते तू कशाला जाणार आहेस तिच्या समोर आणि कुठल्या तोंडाने जाणार आहेस, तूच तर माफ केली ना तिची शिक्षा. अभिमन्यू सर म्हणतात म्हणूनच ते जाब विचारायची जबाबदारी माझी आहे. रागिणीला वाटतंय आता मात्र या गौरीची सुट्टी होणार. असो पण आता इकडे ही गौरी आली आहे लायब्ररीमध्ये आणि त्या सरांना सांगते की तिने घरगुती मेस सुरू केली आहे कॅन्टीन मध्ये, त्यांना जर जॉईन करायचे असेल तर ते करू शकतात आणि खूप घरगुती अगदी छान साधं जेवण मिळतंय. ते सर म्हणतात अरे वा छानच केलंस की, चला किती पैसे होतील त्याचे. गौरी म्हणते मेन्यू आणि पैसे उद्या कळवते. सर म्हणतात नक्की सांगा. आता गौरी बोलता बोलता म्हणते सर मी इथे काही पुस्तकं बघितले तर चालेल का. सर म्हणतात नाही नाही रागिणी मॅडमचा नियम आहे 6 नंतर लायब्ररी बंद होते, त्या किती स्ट्रिक्ट आहेत माहिती आहे ना तुला. गौरी ठीक आहे असं म्हणते आणि निघून जात असते. पण ते सरांना काय वाटतं माहित नाही, ते म्हणतात बरं ठीक आहे जा बघून ये लवकर. सर म्हणतात हे बघ रेंगाळू नकोस जास्ती वेळ, रागिणी मॅडम आहेत लायब्ररीच्या इंचार्ज आणि त्या कशा आहेत तुला माहितीच आहे. आता ही खुश होते गौरी आणि म्हणते बरं ठीक आहे. आणि आता इकडे हे सर बाहेर गेलेत कोणाशी तरी बोलता बोलता आणि अभिमन्यू सरांनी लायब्ररीमध्ये एंट्री केली आहे. त्यांना दिसते गौरी ऍक्च्युली लांबून, म्हणून ते तिथे येतात लायब्ररीमध्ये. आता गौरीला बघून त्यांचा संतापानावर होतोय नेहमीप्रमाणे. आता ते गौरीच्या समोर जाऊन मोठ्याने ओरडतात गौरी. त्यांच्या मोठ्याने ओरडल्यामुळे गौरी एवढी दचकते की धडाधडा बरीच पुस्तकं खाली पडतात. अभिमन्यू सर पुस्तकांकडे बघत असतात आणि त्या पुस्तकांमध्ये 1999ची कॉलेजची स्मरणिका असते आणि मग या सरांनी ती स्मरणिका हातात घेतली आणि त्यांना आता त्यावेळेचा एक क्षण आठवलाय. तर माहीची आठवण आपण बघत आहोत 1999 मधली. आता हे सगळे मित्र माहीला म्हणत असतात अरे यार माही तुझी कविता छापून आली आहे बघ आपल्या कॉलेजच्या स्मरणिकेमध्ये. आता सगळेच मित्र बघायला लागतात आणि ती कविता एक मित्र वाचत असतो पण त्याला काही नीटची जमेल. तेवढ्यात तन्वी हे सगळं ऐकत असते बाहेर उभं राहून. आता माही म्हणत असतो अरे असं काय वाचतोयस तू कविता. दुसरा मित्र म्हणतो अशी काय वाचतोयस रे कविता, धडा नाही येतो. आता माहीची कविता आहे की नाही त्याला वाचू दे बरं. तर माहीने अतिशय सुंदर शब्दामध्ये ती कविता रचली आहे. माही म्हणतो माझ्या विनाच होतो हल्ली प्रवास माझा, मजलाच येत नाही कयास माझा, माझी दिशाच म्हणती जाऊ तुझ्या दिशेने, तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने. आता माहीची कविता या तन्वीला फार आवडली आहे. आता तन्वी तिथून निघून जात असते. ती अरे वा छान असं म्हणते आणि निघून जात असते. माहीचं लक्ष जातं तिच्याकडे. माही म्हणतो ए थांब जरा. आता तिच्या समोर येतोय तो आणि म्हणतो काय ग आवडली तुला कविता. आता त्याचं हात या तन्वीच्या हाताला लागतो. तन्वी जराशी लाजते. माही तिला पुन्हा विचारतो काय ग मनापासून आवडली तुला कविता, खरंच सांग. मग असं करतात का कौतुक. आता ही काहीच बोलत नाही. आता माही काय करतो त्या कवितेचं पेज फाडतो. आता तन्वी त्याला म्हणते का फाडताय ते, अहो किती छान होती कविता, म्हणजे फाडू नका ना, किती चांगली कविता आहे, खूप छान आहे. माहीचा अंदाज जरा रोमॅन्टिक
आहे बरं का प्रेक्षकांनो. माही आता तिला छान उत्तर देतो आणि म्हणतो, जर एखादी गोष्ट आपल्याला आवडली ना तर ती आपल्या जवळ ठेवावी, नाहीतर त्या गोष्टीवरचं प्रेम आपलं कमी होतं. माहीने ती कविता तन्वीच्या जवळ दिली आहे आणि दोघंही जण एकमेकांकडे बघतायत. अशाच पद्धतीने कदाचित ह्यांच्या प्रेमाचा प्रवास सुरू झाला असावा, नाही का? तन्वीने सुद्धा अतिशय प्रेमाने ती कविता एक्सेप्ट केली आहे. अतिशय छान आणि सुंदर असा सीन होता प्रेक्षकांनो. आता पुढे तर मजा आली आहे बरं का. आता गौरी खूप घाबरते अभिमन्यू सरांना. अभिमन्यू सर या आठवणीमध्ये रमलेले असतात. आता गौरी घाबरून म्हणते, मी लावते सगळी पुस्तकं मी नीट लावते, माझं चुकलं. पण तेवढ्यात कोणीतरी बाहेरून कुलूप लावून गेलाय. अभिमन्यू सरांना त्या कडीचा आवाज आलाय. अभिमन्यू सर दाराच्या दिशेने येतात आणि दार वाजवायला लागतात. कोण आहे रे बाहेर, दार उघडा. पण बाहेरनं काहीही आवाज येत नाही, कारण पर्टिक्युलर टायमिंग हा अभिमन्यू सरांचाच धाक आहे ना, त्यामुळे पर्टिक्युलर वेळेवरच ती बंद झालेली आहे लायब्ररी. गौरी सुद्धा येऊन ते दार बडवायला लागते आणि म्हणते, कोणी आहे का? अभिमन्यू सर वैतागून जातात दरवाजा वाजवून. पण आता ते निनादला कॉल लावतात. निनादच्या हातामध्ये भरपूर पिशव्या असतात. आता निनाद कॉल उचलतो, पण तिकडे ही गौरी ओरडत असते, कोणीतरी आहे का? अरे बाहेर कोणी आहे का? प्लीज दार उघडा ना. आता अभिमन्यू सर तिच्यावर चिडतात आणि म्हणतात, अरे कशाला ओरडतेस, कोणी नसेल ना कॉलेजमध्ये आता. आणि पुन्हा ते फोनवर असतात. पण आता गौरी संतापते अभिमन्यू सरांवर आणि गौरी सुद्धा वैतागलेली असते. आता गौरी अभिमन्यू सरांजवळ जाऊन चिडते आणि म्हणते, तुम्ही काय सतत रागातच असता का? नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की कधीतरी असं शांततेत बोलावं ना माणसाने. निनाद या दोघांची बोलणं ऐकतोय बरं का. अभिमन्यू सर तिला उत्तर देतात, मी काय सतत चिडत नसतो, कधी कधी माझा राग माझ्यावरच असतो. गौरी म्हणते, नाही इथे अडकलोय आपण, तर मग थोडासा राग बाजूला ठेवावा ना. अहो राग नका ना आणू, राग महत्वाचा नाहीये ना इथे आणणं. प्रयत्न करा, दरवाजा कसा उघडेल, नुसती चिडचिड करताय तुम्ही. अभिमन्यू सर म्हणतात, मला चिडचिड करायला आवडत नाही, मुळात मला शांतपणा आवडतो, असा अखंड तांडव करायला आवडत नाही. गौरी म्हणते, वा वा, हे सुद्धा तुम्ही चिडचिड करूनच बोलताय, पण हे सगळं जे काही झालंय ना हे तुमच्यामुळेच झालंय. अभिमन्यू सर म्हणतात, माझ्यामुळे? गौरी म्हणते, मग तुम्ही माझ्यावर चिडला नसतात, मी घाबरले नसते, धक्का लागला नसता, तर ती पुस्तकं खाली पडली नसती. अभिमन्यू सर म्हणतात, हे सगळं तुझ्यामुळे झालंय, तुझाच हात लागला म्हणून पुस्तकं खाली पडली आहे. मुळात मी इथे आलोय ना ते तुला शोधत आलोय, तुझ्यामुळे सगळी मुलं शेफारली आहे. गौरी म्हणते, मी काय केलंय? अभिमन्यू सर म्हणतात, हो तुझ्यामुळे शेफारली आहे. तूच सांगितलं ना सगळ्यांना की सर चिडले की त्यांच्या डोळ्यात डोळे घालायचे, त्यांची माफी मागायची, मग सर माफ करून टाकतात. गौरी म्हणते, मग काय चुकलं? अहो माणसं आहेत ना सगळी जण, माणसाकडनं चूक होतच असते. चूक मान्य केली तरी चूकच, नाही मान्य केली तरी ती चूकच. असं कुठे असतं का? सगळे तुमच्यासारखे नसतात बरं का. अमक्या वेळेला हे, तमक्या वेळेला ते. बिचारी तुमची बायको कसं मॅनेज करत असेल माहित नाही. आता हिने दुखत्या नसेवर हात ठेवलाय अभिमन्यू सरांच्या, ते अजून चिडले. पण इथेच आता हा भाग पूर्ण झालाय. पुढचा भाग सुद्धा खूप सुंदर आहे. अभिमन्यू सरांना भूक लागली आणि आता गौरीने कॅन्टीन मध्ये जेवण बनवलंय. निनाद म्हणतो, असाच अडकत जा बाबा नेहमी, म्हणजे चमचमीत जेवायला मिळेल. अभिमन्यू सर म्हणतात, मी एकटा आहे ना तेच बरं आहे. निनाद म्हणतो, किती दिवस असा एकटा राहणार आहेस तू आयुष्यात? पण तेवढ्यात गौरी येऊन म्हणते, नाही जरा कष्ट घेतले ना यांनी तर त्यांना तर कोणीही मिळेल. आणि अभिमन्यू सर तिच्याकडे एकदम बघायला लागतात आणि त्यांना तन्वी आठवते. मग प्रेक्षकांनो, आवडला ना आजचा भाग? अतिशय सुंदर होता. त्यामुळे लाईक करायला आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण थोड्याच वेळात तुम्हाला बयोचा रिव्ह्यू येणार आहे. नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि कसा वाटला कमेंट करून सांगा. धन्यवाद.